नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत. जीवा आणि नंदिनी कॅफेमध्ये आलेले असतात. आनंद निवास मिळालाय त्या आनंदामध्ये बराच वेळ गप्पा टप्पा होतात. ऑर्डर दिली जाते थोडंसं खाण्यासाठी आणि तेव्हा इकडे आता जीवा विषय बदलत असतो. खरं तर नंदिनी त्याला बऱ्याच गोष्टी विचारलेल्या असतात ना, म्हणून तो आता तिला पाहिजे ते उत्तर देत नसतो आणि मुद्दाम तिचं मन वळवण्याचा दुसरीकडे प्रयत्न करतो. तो मुद्दामूनच आता फराळाचा विषय आणि दिवाळीचा विषय काढत असतो. तो म्हणतो, काय गो फराळाचं कुठंपर्यंत आलंय? तेव्हा नंदिनी म्हणते, आईनं लिस्ट वगैरे काढली, सामानाच्या याद्या काढल्यात, बघू आता. हां म्हणजे फराळाचं कुठपर्यंत आलंय? काय ना फराळ बनवण्यात काय मजा आहे ना? काय तुम्हाला येतो फराळ बनवायला? अगं आजी, बघ 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 तुझी नातसून काय म्हणते, चक्क तुझ्या नातवावर संशय घेते. तू जर इथे खाली असतीस ना तर एक धपाटा दिला असता. बघ जर धपाटा देता आला तर. अगं तुला काय सांगू नंदिनी, माझ्या हातचे रवा लाडू म्हणजे ना, जेव्हा मी असे रवा लाडू हातावर वळतो ना तेव्हा घरातील येतो आणि प्रत्येकजण एक एक रवा लाडू इथे खाण्याचा प्रयत्न करतो. तू अजिबात माझ्या रवा लाडूची इथे इमॅजिनच करू नकोस. सांगताय काय जीवा, म्हणजे तुम्हाला फराळ सुद्धा बनवता येतो? मग हो तर. तेवढ्यात आता जीवाने मस्त चहा गरमागरम ऑर्डर केलेला असतो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, खे खे खे, इथे ना चहा खूप मस्त मिळतो, तू घेऊन तरी बघ, एकदा ट्राय तरी कर. असं म्हणून जीवा आणि नंदिनी इथे आता चहा घेत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. आज नंदिनी सुद्धा खूप जास्त खुश असते. तर आता इथे खूप दिवसांनी नंदिनी आणि जीवासाठी त्यांनी ते गाणं प्ले केलेलं आहे आणि त्या गाण्याचे बोल आहेत, मन पावसाळी वारे. तर हे गाणं इथे वाजत असतं आणि दोघं जण सुद्धा एकमेकांकडे बघूनच चहा पित असतात. आता चहा पित असताना इथे जीवाच्या ओठाच्या बाजूला थोडासा चहा लागलेला असतो आणि ते नंदिनी पाहतच असते. नंदिनी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुमच्या ओठाच्या तिथे थोडासा चहा लागलाय, पण ते मात्र जीवाला इथे समजत नाही. त्यावर ती हातवारे करत असते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, नेमकं काय काय झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की आता प्रेक्षकांनो इकडे नंदिनी म्हणत असते, बघा तर चहा लागलेला आहे तुमच्या इथे. असं म्हटल्यानंतर आता शेवटी जीवा त्याच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करतो, ओठाला. पण नंदिनी सांगण्याचा प्रयत्न करत असते, तुम्ही जिथे हात लावताय तिथे नाहीये, तर दुसऱ्या बाजूला तो चहा लागलेला आहे, असं नंदिनी अवघडल्यासारखंच सांगत असते. जी नंदिनी आता कालपर्यंत जीवाशी भांडत होती आनंद निवासच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे, पण आज आनंद निवास जो काही नंदिनीसोबत आहे, नंदिनीला भेटलेला आहे, तो फक्त आणि फक्त इथे जीवामुळेच. तर आता तेवढ्या त्यांचा चहा संपलेला असतो आणि तेवढ्यातच पुन्हा ती मुलगी येते आणि ती म्हणत असते, तुम्हाला आणखी काही हवंय का? एक्सक्यूज मी, तुम्हाला आणखी काही हवंय का? त्यावर लगेचच ता नंदिनी म्हणत असते, नाही नाही काही नकोय. पण पुन्हा ती विचारते, तुम्हाला काही हवंय का? त्यावर लगेचच ता इकडे जीवा म्हणत असतो, हो हवंय ना, इथे भावाकडून शाबासकी हवी, आईवडिलांकडून प्रेम हवंय, आईकडून कौतुकाची थाप हवी आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगू का? नाही नाही मी तुम्हाला म्हणते की बिल. त्यावर लगेचच ता नंदिनी म्हणते, नका हो, तुम्ही त्यांचं ऐकू, ते मस्करी करतायत, तुम्ही बिल घेऊन या. असं म्हटल्यानंतर आता लगेचच बिल ती देत असते. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही मी देते. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही नाही मी देतो ना, मी देतो. तेव्हा लगेच आता इकडे ती तो 500 रुपये त्या पाऊचमध्ये ठेवतो आणि ते बिल देत असतो. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, नाही सर. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, प्लीज असू द्या, राहू द्या, राहू द्या, प्लीज असू द्या, राहू द्या, राहू द्या. आता जीवाला वाटत असतं की 500 रुपयापेक्षा कमी बिल झालेलं असावं कदाचित आणि म्हणूनच तो इथे म्हणतोय की असू द्या तुम्हाला टिप वगैरे म्हणून. त्यावर ती मुलगी म्हणत असते, सर अहो 500 रुपये नाही बिल झालं, तर 800 रुपये बिल झालेलं आहे. काय सांगताय? अच्छा सॉरी हां मी आणखी देतो. असं म्हणून तो आता वॉलेटमध्ये पाहतो, पण त्याच्याकडे कॅश नसते. तेव्हा तो त्याचं कार्ड देतो. आता कार्ड दिल्यानंतर इकडे ती मुलगी म्हणत असते, सर काय झालंय ना, आमच्याकडे ना इंटरनेटचा थोडासा इश्यू आहे, त्यामुळे कार्डसुद्धा होणार नाही. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, बरोबर 1 मिनिट मी देते. तेव्हा नंदिनी स्वतःच्या पर्समधले काही पैसे काढते आणि पुन्हा देण्याचा प्रयत्न करत असते. आता ती मुलगी ते सगळं काही घेऊन जाते आणि तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, मला असं बिल द्यायला किंवा बिल देताना कुणाकडून असे पैसे घ्यायला अजिबात आवडत नाहीये. खरं तर इथे नेहमी मीच बिल देत असतो, पण सॉरी हा नंदिनी, मला कळलंच नाही कशी माझ्या वॉलेटमधली कॅश वगैरे संपली ते. त्यावर लगेचच नंदिनी म्हणत असते, असू देत ना, मग आतापर्यंत तुम्ही बिल देत होता ना, मग आता ही नंदिनी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे, ती फक्त बिल देण्यासाठी. त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो, काय सांगतेस काय, असं काही नाही ग, पण इकडे मला तुझ्या चेहऱ्यावर
चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का? तेव्हा तो म्हणत असतो, पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद कशाने येणार आहे? तेव्हा ती म्हणत असते, माझ्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी पहिले तुम्ही आनंदी असायला हवं. तुम्ही आनंदी असलात की मी आनंदी असणारच. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जीवाने कविता केली की तरी सुद्धा ह्या नंदिनीला आनंद होतो. तेवढ्यातच आता इकडे आपण पाहतो की ती मुलगी बिल घेऊन आलेली असते. आता बिल घेतल्यानंतर नंदिनी म्हणत असते, चला आता बिल पण मिळालेलं आहे. आणि इकडे लगेचच आता जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, त्या दिवशी मी कविता केली, पण त्या दिवशी कविता करत असताना मात्र इथे जो काही आनंद निवासचा इश्यू झाला आणि ते आनंद निवासचा इश्यू झाल्यानंतर तेव्हापासून मला अजिबात कविता करण्याची इच्छा होतच नाहीये. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा, कविता म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे. मग तुम्ही कविता करणं का सोडायचं? ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जायच्या. तेवढ्यातच बिल आलेलं असतं आणि त्या बिलवरच आता इकडे जीवा कविता लिहायला सुरुवात करतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय करताय? कविता लिहितोय बिलवर? हो, मग काय, बिलवर सुद्धा आता मी कविता लिहितोय. तेव्हा लगेच आता त्यानं कविता लिहिलेली असते. तर आपण पाहतो की नंदिनी त्याकडे पाहतच असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, वाचून दाखवू? तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, हो दाखवा ना वाचून. तर आता जीवाने लिहिलेली कविता प्रेक्षकांनो आपण ऐकूयात. तो म्हणतो, कधी आटून जावे, कधी वाटून घ्यावे, कधी आटून जावे, कधी वाटून घ्यावे, सगळं देऊनही आपण आपल्यात शिल्लक राहावे. क्रेडिटचा आनंद आणि डेबिटचं दुःख का बरं करावं? क्रेडिटचा आनंद आणि डेबिटचं दुःख का बरं करावं? पैसे येतील जातील, आपल्या माणसाचा हात धरावा. पैसा उधळून टाकतो आपल्याला, पैसा उधळून टाकतो आपल्याला आणि कविता मायेचा घास फिरवते. नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो, नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो आणि कला मृत्यू मात्र कृत्यात वावरतो. पण कला मात्र अकृत्यात वावरतो. जिथे बिलावर आकडे आणि डोक्यावर व्यवहार, जिथे असतात बिलावर आकडे आणि डोक्यावर व्यवहार आणि तिथे लोक जेवतात किंवा घेत नाहीत आस्वाद, तिथे लोक जेवणाचा घेत नाहीत आस्वाद. जोवर व्यवहारामध्ये कविता आहे तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाही. जोवर व्यवहारामध्ये कविता आहे तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाही. अशी सुंदर अशी कविता इथे आता जीवाने लिहिलेली असते. आणि तेव्हा नंदिनीला ती कविता खूप आवडलेली असते. लगेचच आता नंदिनी ते बिल हातामध्ये घेते आणि ते बिल हातामध्ये घेतल्यानंतर आता ती पर्समध्ये ठेवत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं काय करतेस हे? त्यावर नंदिनी म्हणते, काय करते म्हणजे तुम्ही लिहिलेली प्रत्येक कविता माझ्यासाठी खूप लाख मोलाची आहे आणि त्यामुळेच मी ती जपून ठेवण्याचं काम करते. असं म्हणून आता तिने ती कविता पर्समध्ये ठेवलेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. दुसऱ्या बाजूला जेव्हाच काव्याला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात, तिनं नंदिनीला ताबडतोब कॉल केलेला असतो. पण नंदिनीने सांगितलेलं असतं, मी आत्ता त्याच ठिकाणी आहे काव्या, मी तुला नंतर कॉल करते. आणि त्यानंतर काव्या खूप अस्वस्थ झालेली असते आणि त्यामुळेच ती इकडे देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणत असते, हे गणराया, काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या नंदिनीताईचा आनंद निवास तिला परत मिळू दे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आनंद निवास तिला परत मिळू दे. अशी काहीतरी जादू कर. माझ्या नंदिनीताईचा आनंद निवास म्हणजे जीव की प्राण आहे. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की तिथे नंदिनी आलेली असते. तिच्या हातामध्ये आनंद निवासचं मॉडेल असतं आणि तेव्हा ती लगेच म्हणत असते, मिळालं मिळालं मिळालं, आनंद निवास परत मिळालं. काय सांगतेस काय नंदिनीताई? असं म्हणून दोघी एकमेकींना मिठी मारत असतात. तेव्हा लगेच आता इकडे हे तर आनंद निवास मोडलं होतं, तुटलं होतं ना? हो, त्याचं काय आहे ना, रागाच्या भरामध्ये ते तुटलं होतं, पण ते जोडलं आता. अच्छा, तुटलं होतं, जोडलं पण? वा वा वा, खूपच छान झालं नंदिनीताई. पण हे सगळं कसं झालं, काय झालं? हे मॉडेल जे आहे ते तुटलं होतं? हो ग, रागाच्या भरामध्येच मी तोडलं होतं. मला सुद्धा राग येऊ शकतो ना ग, मग काय करणार मी? अगं हो नंदिनीताई, सगळं काही खरं आहे, पण आनंद निवास नेमकं झालं कसं आणि त्याचबरोबर आनंद निवास मिळालं कसं? चल आणि इकडे ते मॉडेल. असं म्हणून आता लगेचच जी काही काव्य आहे ती पटकन तिच्या हातातलं मॉडेल खाली ठेवते. त्यावर ती इकडे गणपती बाप्पाचे आभार मानत असते. नंदिनी ती म्हणत असते, आज गणपतीच्या आशीर्वादानेच हे सगळं काही शक्य झालेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा काव्य विचारते, हो ताई, ते सगळं काही खरं आहे, पण प्लीज सांग ना, ह्या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत? म्हणजे हे अचानकच एवढं ऑक्शन वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय झाल्या? आणि त्याचबरोबर आनंद निवास इथे तुला कसा मिळाला? एवढे पैसे वगैरे तू कुठून जमा केलेस? त्यावर लगेचच आता नंदिनी सगळं काही सांगण्याचा तिला प्रयत्न करत असते. ते ऐक, तुला एक गोष्ट सांगू का? जेव्हा इथे आनंद निवासची बोली लागत होती तेव्हा
जवळपास बोली 6 ते 8 करोडापर्यंत जाऊन पोहोचली होती आणि त्यावेळी ऐन वेळेला जीवा आले आणि जीवा आल्यानंतर ऐन वेळेलाच त्यांनी 10 करोड असं बोललं. 10 करोड ही अमाऊंट ऐकता बरोबर आता जीवामुळेच आनंद निवास परत मिळाले. जीवाने अक्षरशः गुडघ्यावर बसूनच त्यांनी आनंद निवासच्या चाव्या इथे माझ्याकडे दिलेल्या आहेत आणि फायनली आनंद निवास आपलं झालं आहे असं सुद्धा आता ती तिला सगळं काही घडलेलं सांगत असते. तेव्हाच काव्या म्हणत असते, बास फायनली 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 जन्मेजयामुळे तुला आनंद निवास परत मिळालेला आहे बघ ताई. तेव्हा खरंच नंदिनी म्हणत असते, हो ग ते तर अगदीच महत्त्वाचं आहे. तेव्हा काव्या म्हणते, पण ताई एक गोष्ट सांगू का, आनंद निवास म्हणजे तुझं जीव की प्राण आहे. आज बाप्पाचा आशीर्वाद आणि जन्मेजयामुळे तुला तुझं आनंद निवास परत मिळालेला आहे. ही गोष्ट मात्र तेवढीच आनंदाची आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो ग तू बोलतेस ते अगदीच बरोबर आहे. एका क्षणाला तर मी खूप घाबरली होती. मला तर कळत सुद्धा नव्हतं काय करावं आणि काय नाही म्हणून. असं म्हणून दोघी सुद्धा आता इकडे गणपती बाप्पासमोर हात जोडूनच देवाचे मनोमन आभार मानत असतात. आणि तेव्हा आभार मानत असताना काव्या म्हणत असते, ताई तुला सांगू मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं बघ. पण इकडे नंदिनी म्हणत असते, हो काव्या मला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं, पण आता काय करणार ना. मला तर त्यावेळेला अजिबात इथे काहीच कळत नव्हतं काय होतंय आणि काय नाही ते. पण ऐन वेळेला इथे जीवा आले आणि सगळ्या गोष्टी झाल्या. तेवढ्यातच जीवा आता आलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारत असते, काय हो तुम्ही कुठे गेला होतात. मी आतमध्ये येत होते आणि तुम्ही बाहेर होतात, मग कुठे गेला होतात तुम्ही असं विचारल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही जीवा आहे तो त्याच्या हातामध्ये असलेला गजरा लपवत असतो. आणि तेव्हा नंदिनी त्याला विचारते, काय लपवत आहे तुम्ही माझ्यापासून. तेव्हाच इकडे तो म्हणत असतो, नाही नाही मी कुठे काय लपवतोय. नाही तुम्ही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून. काय लपवत आहे ते सांगा ना प्लीज. असं म्हटल्यानंतर तो लगेचच म्हणत असतो, नाही मी कुठे काहीही लपवत नाहीये प्लीज. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, नाही नाही मला गजऱ्याचा वास येतोय, लपू नका प्लीज, दाखवा ना तुम्ही गजरा आणलात. आणि तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, हो अगदी बरोबर ठीक आहे तुमचं चालू द्या मी ना जाते. अगं असं काय करतेस, तू माझी बहीण आहेस ना, मग बहिणीच्या वतीने इथे तू भांडू शकतेस की नाही यांच्याशी, भांड बरं चल बरं लवकर. तेव्हाच आता काव्याला ते सगळे क्षण भूतकाळातले आठवत असतात. कशा पद्धतीने इथे तो सुद्धा तिच्याकरिता गजरा आणायचा आणि गजरा आणल्यानंतर इथे आता ती खूप खुश व्हायची कारण जीवाला गजरा खूप आवडतो. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, दाखवा तर द्या तर गजरा द्या. तर लगेच आता काव्या म्हणत असते, अगदी बरोबर बोलतेस ताई तू हां, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे काही गोष्टी किती लपवल्या तरी सुद्धा त्या लपवल्या जात नाहीत. त्यामुळे ज्या आहेत ना त्या दिल्याच गेल्या पाहिजे. बरं मी काय म्हणते ताई, तुम्ही तुमचं दोघांचं चालू द्या, मी मस्त तुमच्या दोघांसाठी चहा बनवते. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, अगं असं काय करतेस तू पण थांबितेच, गजरा आणलेला आहे ना आणि गजरा पाहायचा आहे ना तुला, थांब बघ ना गजरा मला पण पाहायचा आहे. आणि त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, अगं आम्ही आत्ताच बाहेरून चहा पिऊन आलेलो आहोत, मग आम्हाला चहा अजिबात नकोय. तेव्हा काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना ताई, मी म्हटलं ना इथे गजऱ्यासारखी वस्तू अजिबात लपू नये. जर गजरा कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आणणार असाल तर ती अजिबात लपू नये. हे सगळं ती बोलत असताना आता लगेच जीवाला इकडे तिच्याबरोबर घालवलेले ते क्षण आठवतात. आणि शेवटी नंदिनीचा हट्ट आणि त्याचबरोबर त्या गजऱ्याचा सुटलेला सुवास यामुळे जीवा आता काहीच बोलू शकत नसतो. तो शेवटी त्याने त्याच्या ब्लेझरमध्ये ठेवलेला गजरा तो बाहेर काढतो आणि देतो. नंदिनी हातामध्ये गजरा घेते आणि लगेच गजरा घेऊन त्या गजऱ्याचा सुवास ती इथे घेत असते. तर इकडे ती म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा, आज गजरा आणण्याचं नेमकं कारण काय. त्यावर तो म्हणत असतो, माझं कसं आहे ना, आनंद हा द्विगुणित व्हावा म्हणून त्या आनंदामध्ये थोडासा गंध मिसळला ना तर तो आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी हसत असते आणि ती म्हणत असते, पण खरंच सांगू मला गजरा खूप आवडतो. त्यावर लगेच आता जीवा हे बोलल्यानंतर काव्या तिथून जायला लागत असते. तेव्हा नंदिनी पुन्हा तिला म्हणते, अगं काय करतेस, कुठे चाललीस तू, थांब जरा, आपल्याला दोघींना सुद्धा गजरा माळायचा आहे. त्यावर काव्या म्हणत असते, नको ग ताई, हा गजरा तुझ्यासाठी आणलाय ना, त्यामुळे मला नको देऊस प्लीज, तूच माळ. अगं असं काय करतेस, जे माझं आहे ते तुझं आहे ना, मग हे काय आता नवीनच. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, पण ताई प्लीज गजरा नको ग. पण लगेच आता नंदिनी म्हणत असते, अगं काव्या हे बघ, आपण दोघीजणी मिळून हा गजरा शेअर करूयात, घे. असं म्हणून आता लगेच काव्या खूप अवघडल्यासारखी होते. तेव्हा इकडे जे माझं आहे ते तुझं आणि
आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्या दोघींच्या आहेत त्या वेगळ्या अशा काहीच नाही आहेत ना, त्यामुळे प्लीज तू असं काहीच इथे बोलू नकोस किंवा ह्या गोष्टींचा विचारसुद्धा तू इथे करू नकोस असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता नंदिनीने काव्याच्या त्या डोक्यामध्ये गजरा माळून दिलेला असतो आणि तिच्या डोक्यामध्ये गजरा माळून दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही जीव आहे तो पाहत असतो. त्याला तर खूपच जास्त अवघडल्यासारखं इथे झालेलं असतं, कारण आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो खरं पाहायला गेलं तर. कारण या पद्धतीने आता गजरा आणि हे सगळं काही दिलेलं असतं, त्यामुळे आता काव्याला गजरा खूप छान दिसत असतो. आता लगेच काव्या म्हणत असते आणि इकडे ताई तुला सुद्धा हा गजरा माळून देते असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता काव्या तो गजरा हातामध्ये घेते आणि पुन्हा नंदिनीला सुद्धा तो गजरा जो आहे ना तो ती माळून देत असते. आता दोघी सुद्धा खूप छान दिसत असतात आणि तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, जीवा सांगा ना आम्ही दोघी कशा दिसतोय. त्यावर लगेच जीवा फक्त आणि फक्त इथे चेहऱ्यानेच खुणवत असतो की तुम्ही दोघी सुद्धा छान छान दिसताय म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणत असते थँक्यू असं म्हणून ती म्हणते चला मी हे आनंद निवासचं मॉडेल आता ठेवून देते, नाहीतर उगाचच पुन्हा आणखी त्याला काही प्रॉब्लेम व्हायचा. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे ते दोघेजण निघून गेलेले असतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जे काही इथं विक्रम आणि त्याचबरोबर छोटूशी पिहू जी आहे ना ती इथे दिवाळीचं डेकोरेशन करण्याची तयारी करत असतात. आता इकडे पिहू म्हणत असते खरं तर ना सगळेजण मलाच कामं सांगतायत, पण कसं दिवाळीचं डेकोरेशन ना मस्त झालं पाहिजे. मी तुला एक गोष्ट सांगू का, प्लीज जा ना माझ्यासाठी चहा घेऊन ये. त्यावर लगेच आता ती म्हणत असते अरे मामा मी तुझ्यासाठी चहा घेऊन येईल, पण त्या बदल्यामध्ये मला काय मिळणार आहे. जर त्या बदल्यामध्ये इथे तू मला ना एक्स्ट्राचे फटाके दिलेस ना तर मी तुझ्याकरिता नक्कीच चहा घेऊन येईल असं ती म्हणत असते. तेव्हा विक्रम म्हणत असतो अगं बाई एक काय एक नाही तर मी तुला 2-2 एक्स्ट्राचे फटाके देईल, समजलं. जा पटकन माझ्यासाठी चहा घेऊन ये. अरे पण मामा तू किती चहा पितोयस, काही त्या चहाला लिमिट वगैरे आहे की नाही, एवढा चहा कसं काय कोणी पिऊ शकतं असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता पिहू म्हणत असते बरं ठीक आहे काही गरज नाहीये, पण मला मामा सांग हे डेकोरेशन आपण जे करतोय ते चांगलं दिसणार आहे का. हो तर बाई माझी आई सगळं चांगलं दिसणार आहे, जा पटकन आणि जाऊन माझ्यासाठी मस्त चहा घेऊन ये. त्यावर पिहू म्हणत असते हो जाते चहा आणते आणि चहा पण आता हा लास्टचा मिळणार आहे त्यानंतर चहा अजिबात मिळणार नाही. त्यावर लगेच तो म्हणत असतो हो चहा एवढाच घेऊन ये माझ्यासाठी. तेव्हा तिथे धावतच मानिनी आलेली असते. आता मानिनी आल्याबरोबर ती म्हणत असते झालं आले मी तुमच्याकरिता चहा घेऊन आले, पण काय हो किती चहा पेवा तो, दिवसातून एवढा चहा बरा नव्हे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही तिथे फराळ करतोय आणि तुमचा हा मध्येच आम्हाला काहीतरी वेगळंच करावं लागतं. इथे फराळ करत असतानाच तुम्हाला मध्येच आम्हाला चहा बनवावा लागतो. काय हे किती चहा पिताय तुम्ही आणि फराळ राहिला बाजूला पण तुम्हाला चहाच बनवून द्यावा लागतोय आम्हाला. तेव्हाच विक्रम म्हणत असतात अगं हो बनव तुझा फराळ सुद्धा बनव आणि हे डेकोरेशन वगैरे करतोच आहे ना मी, नाहीतर हे बघा मी अजिबात डेकोरेशनला वगैरे हात लावणार नाहीये जर तुम्हाला असं बोलणार असशील तर. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता मानिनी म्हणत असते नाही तुम्ही तुमचं डेकोरेशन करा, आम्हाला आमचा ना फराळ इथे बनवायचा आहे. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की काव्या तिथे आलेली असते. काव्या तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते आता बघा आमचं डेकोरेशन कसं होतंय मस्त. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते हो का, म्हणजे तू सुद्धा मदत करणार आहेस. हो तर मानिनी काकू आता बघाच आम्ही काका आणि मी मिळून आम्ही दोघं जण मिळून कसं इथे मस्त डेकोरेशन करतो. असं म्हटल्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त इथे बघतच राहाल असं इकडे आता ती बोलत असते. काकू चॅलेंज करू नका तुम्ही आम्हाला, तुम्ही चॅलेंज करताय चॅलेंज. आता बघाच तुम्ही तुमच्या एका घाण्यामध्ये जेवढ्या चकल्या नाही होणार ना तेवढे आमचे बाहेर दिवे लागलेले असणार आहे. तेव्हा इकडे आता तुम्ही आमच्यासोबत चॅलेंज करू नका. तुझ्या टीममध्ये जशी नंदिनी आहे ना तशी माझ्या टीममध्ये सुद्धा इथे काव्या आहे आणि काव्या आणि मी इथे बघ आता अख्खं घर कसं लखलखीत आणि तुझे डोळे दिपतील असं बनवणार आहेत. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच आता मानिनी म्हणत असते अच्छा आमचे डोळे उघडणार आहेत का हे सगळं काही बघून लखलखणार आहे ते येणारा काळच ठरवेल. तेव्हा इकडे आता काव्या आणि इकडे विक्रम म्हणत असतात टीम बघ कशी आहे टीम. हो तुमची टीम ना खूप छान आहे आणि तुमची टीम तुमच्या पशीच राहू द्या, आम्हाला तुमच्या टीमचं काही एक घेणं देणं नाहीये. असं म्हणून आता लगेचच इकडे मानिनी चकल्या बनवण्यासाठी निघून गेलेली असते. तर इकडे लगेचच आता पिहू म्हणत असते हो तर अगदीच बरोबर आहे, हे सगळं काही मला सुद्धा पाहायचंच आहे. आता आपण कसं इकडे सगळं दिवाळीचं डेकोरेशन वगैरे करतोय ते
तर आता दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो फायनली सुनीताच्या हातामध्ये CCTV फुटेज लागलेलं असतं. ज्या CCTV फुटेजमध्ये जीवा काव्या इथे स्पष्टपणे दिसत असतात आणि इथे सुनीता त्यांना दुरून पाहत असते. असं CCTV फुटेज आता इकडे सुनीताच्या हाती लागलेलं असतं आणि हे CCTV फुटेज सुनीताच्या हाती लागल्यानंतर ती आता दुसरं तिसरं काही करणार नसते, तर ती ताबडतोब इकडे हे सगळ्या गोष्टी मानिनीला जाऊन सांगणार असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जीवाने गोल गरगरीत अशा इथे नंदिनीला चकल्या बनवू लागलेला असतो, मदत करत असतो. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, वा 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 वा, जन्मेजला मस्त चकल्या जमलेल्या आहेत की, असं म्हणूनच आता ती लोक दोघे सुद्धा चकल्या बनवण्याचं काम करतात. नंदिनी आणि इकडे जीवा मस्त गरगरी चकल्या बनवत असतात. जीवा बनवत असतो तर नंदिनी त्या फ्राय करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला विक्रम आणि त्याचबरोबर काव्या डेकोरेशन करत असतात. काव्या स्टूलवरती चढलेली असते आणि ती तिचा तोल जातो. तेवढ्यातच पार्थ धावतच येतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. आता धावतच पडण्यापासून वाचवल्यानंतर इकडे आता काव्या त्याला म्हणत असते, काय हो, नेहमीच तुम्ही मला वाचवण्यासाठी या वेळेला कसे काय येता बरं? तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, बहुतेक ना डेस्टिनेशननेच ठरवलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही तोलचाल, जेव्हा जेव्हा तुम्ही पडाल ना, तेव्हा तेव्हा धावतच मी तुमच्याकडे येईल आणि धावतच तुमच्याकडे येऊन तुम्हाला मी वाचवेल. असं इकडे आता पार्थ बोलत असतो. तेव्हा काव्या मात्र डोळे मोठे करूनच त्याच्याकडे पाहत असते. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हा ते CCTV फुटेज इथे सुनीताला मिळतं आणि CCTV फुटेज सुनीताला मिळाल्यानंतर ती आता इकडे त्या CCTV फुटेजबद्दल मानिनीला सांगण्याचा प्रयत्न करत असते, कारण आता दिवाळी असते आणि इकडे दिवाळीमध्येच सुनीताचा फोन आल्यानंतर शेवटी मानिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, बोलूयात आता थोडा वेळ. पण इकडे आता वसू आणि रम्याचं बोलणं सुरू असतं. वसू म्हणत असते, आता देवानेच काहीतरी इथे घडून आणलं पाहिजे, की देवाने एखादी गोष्ट घडून आणली तरच मोठा धमाका होऊ शकतो. त्यावर आता इकडे आपण पाहतो की आता मानिनी म्हणत असते, धमाका तर व्हायलाच पाहिजे, कारण आता इथे दिवाळी तर सुरू आहे ना. तेव्हा आपण पाहतो की सुनीता म्हणत असते, हो, धमाका तर होणारच आहे, खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे. असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणत असते, मला नाही समजत आहे नेमकं तू का आणि कशाबद्दल बोलतेस. तर आपण पाहतो इकडे आता मानिनी काव्याला म्हणत असते की ही काल जी मला मैत्रीण भेटलेली आहे ना, ही मैत्रीण माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये किंवा कधी ती हरवू सुद्धा नये. असं म्हणूनच आता इकडे ती काव्याचं कौतुक करत असते. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे भाग